मी इथली आमदार आहे, मला न विचारता तुम्ही कसं काम करता, तुम्ही प्रोटोकॉल प्रमाणे का वागत नाही, हे असं म्हणत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईक यांच्यावर पुन्हा एकदा संतापाची तोफ डागली आहे। तसं पाहायला गेलं तर मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक दोघे सुद्धा भाजपमध्येच आहेत। याआधी सुद्धा ते एकाच पक्षामध्ये होते, पण तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी म्हात्रे आणि नाईक यांच्यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत राहतातच। आता या दोघांमधल्या वादाची सवय ही त्या पक्षातल्या वरिष्ठांना सुद्धा झाली असेलच, पण यावेळी नेमकं मंदा म्हात्रेंच्या रागाचा बाण नेहमीपेक्षा का जास्त फुटला? नेमकं असं काय झालं होतं की ज्यामुळे मंदा म्हात्रे थेट फडणवीसांना म्हणाल्या की फडणवीसांना माझा आवाज बहुधा ऐकू येत नाहीये? आणि आजच्या या व्हिडिओमध्ये हेच पाहायचंय की म्हात्रे आणि नाईक यांच्यामध्ये नव्यानं काय बिनसलं आणि त्यांच्या या आधीच्या संघर्षाचा इतिहास बघा। सुरुवातीला नेमकं काय झालं होतं की ज्यामुळे मंदा म्हात्रे प्रचंड चिडल्या। सोमवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यविषयक सुविधांचं उद्घाटन हे गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडणार होतं आणि याच कार्यक्रमामधील निमंत्रण पत्रिकेवरून वाद सुरू झाला होता। झालं असं होतं की निमंत्रण पत्रिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव नव्हतं आणि त्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले होते। आता निमंत्रण पत्रिकेवर शिंदेंचं नाव नसल्यामुळे सगळं खापर मंदा म्हात्रेंवर फोडलं गेलं, कारण त्या आहेत बेलापूरच्या आमदार। पण स्वतः मंदा म्हात्रेंनाच पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव नाहीये याची कल्पना नव्हती। त्यांचं म्हणणं असं होतं की पहिल्या पत्रिकेमध्ये शिंदेंचं नाव होतं, पण दुसऱ्या पत्रिकेत शिंदेंचं नाव काढून तिथं गणेश नाईकांचं नाव टाकलं गेलं। आता इथून झाली वादाला सुरुवात। म्हात्रेंचं असं म्हणणं होतं की गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री आहेत, मग असं असताना ते नवी मुंबईमधल्या महानगरपालिकेतल्या कार्यक्रमांचं उद्घाटन का करत आहेत आणि इथले आमदार जिवंत असताना नाईक त्यांचा आमदार निधी इकडं का देतात? पुढे म्हात्रे असंही म्हणाल्या की जी कामं ऐरोली मतदारसंघामध्ये करायला पाहिजेत ती कामं ते बेलापूरमध्ये येऊन करतात। ऐरोलीमधील एवढे प्रश्न आणि लोक माझ्याकडे येतात, कुणी तिथं निर्मळा केंद्र मागतंय तर कुणी व्यायामशाळा मागतंय। तिथल्या लोकांना साध्या रेशन कार्डच्या कामासाठी सुद्धा नाईकांची माणसं भेटत नाहीयेत। घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली या सगळ्या भागांमधील लोक माझ्याकडे येतात, माझ्याकडे कामांचे गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले आहेत। 2004 मध्ये मी आमदार असताना जेव्हा एक जेटी मी बांधली होती तेव्हा गणेश नाईकांनी मला तिथं येऊन सांगितलं होतं की मी इथला आमदार आहे, तुम्ही मला न विचारता कशी काय कामं करता? मग हे स्वतःचं वाक्य ते आता विसरलेत का? मी पण आता इथली आमदार आहे, मला कुठल्या विश्वासात घेतलं जातंय? असं म्हणत मंदा म्हात्रेंनी नाईकांविरोधातील मनातली सगळी आग माध्यमांसमोर ओकून टाकली। थोडक्यात म्हात्रेंचं म्हणणं असं होतं की संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये त्या एकमेव महिला भाजप आमदार आहेत आणि सलग 3 वेळा त्या निवडून आलेल्या आहेत। त्यांनी इतर आमदारांसारखा गॅप सुद्धा घेतलेला नाहीये किंवा एकदा पडल्यात आणि दुसऱ्यांदा निवडून आल्यात असं सुद्धा झालेलं नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की लोकांनी त्यांचं काम बघून त्यांना सलग निवडून दिलंय, पण तरी सुद्धा त्यांचा प्रत्येक वेळी अपमान केला जातोय, अशी एकंदरीत म्हात्रेंची निराशा आहे। म्हात्रे असं सुद्धा म्हणाल्या की त्या नाईकांची तक्रार आता वरिष्ठांकडे करणार आहेत। बरं, आता हे सुद्धा पाहू की मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये याआधी नेमके काय वाद झालेले होते। मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना गणेश नाईक यांच्या एकछत्री अंमलाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईक यांचा धक्कादायक पराभव केलेला। नवी मुंबईतील नाईकांचं साम्राज्य म्हात्रेंनी खालसा केलेलं होतं। नवी मुंबईमधील सिडकोचे भूखंड तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, घरांचे पुनर्विकास आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनावरून या दोन्ही नेत्यांमध्ये नेहमीच श्रेय घेण्याची स्पर्धा रंगलेली असते। एकाच मंचावर येणं किंवा एकमेकांचे नाव घेणं सुद्धा हे दोघं टाळतात। 2004 मध्ये जेटी प्रकल्पावरून सुद्धा दोघांमध्ये चांगली जुंपलेली होती। त्यानंतर 2019 मध्ये जेव्हा गणेश नाईक आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार होते तेव्हा मंदा म्हात्रे यांनी त्याला तीव्र विरोध सुद्धा केलेला होता। ज्यांच्या हुकुमशाही विरोधात मी लढले त्यांनाच पक्षात घेतलं जातंय अशी उघड नाराजी त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेली होती। एकंदरीत मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे। शेवटी काय तर एका निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदेंच्या नावासाठी सुरू झालेला वाद थेट म्हात्रे आणि नाईक यांच्या महायुद्धापर्यंत येऊन ठेपलाय। यामुळे झालं असं की भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। एरवी भाजप सोडून सगळ्या पक्षांचे वाद चव्हाट्यावर येत होते, पण यावेळी स्वतः भाजपचाच वाद हा चव्हाट्यावर आल्यामुळे फडणवीस यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।
नाहीतर म्हात्रे आणि नाईक यांच्या युद्धात नवी मुंबई पुढच्या विधानसभेला भाजपच्या हातून जाऊ नये म्हणजे झालं. बाकी तुम्हाला मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्या वादावर काही टिप्पणी द्यायची असेल, काही मतं व्यक्त करायची असतील तर कमेंटमध्ये नक्की करा. आणि हो, ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.